गवारच्या शेंगांची भाजी आणि ती पण बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते. आणि अशी भाजी केली म्हणजे तोंडातली चव जातच नाही भाजीची, इतकी छान लागते ना, एकच नंबर लागते. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. आता बाजारातून इथे मस्त गवारच्या शेंगा आणलेल्या होत्या, त्यांना छान आपण नेसून घेतल्या. आता त्यांना छान आपण धुवून घेतल्या. एका साईडला आपण कढाई ठेवली गॅसवर, तेल तापवत आपण ठेवलेलं होतं. तेल आपलं तापलं, आता त्यात जिरं टाकलं आपण आणि छान अशा शेंगा ज्या आपण नेसलेल्या होत्या त्या आपण छान धुवून त्यात टाकल्या. छान असं परतवून घ्यायचं त्याला मस्तच. आणि त्यात हळद घातली आपण आणि मीठ घातलं. हळद आणि मीठ घातल्यामुळे भाजी एकदम छान शिजून तयार होते, शिजायलाही पटकन शिजते. आता आपण त्यावर 5 मिनटे आपण झाकण ठेवून देणार. त्यात पाणी टाकणार आपण, 1 ग्लास पाणी टाकून देणार आणि मग झाकण ठेवणार आपण. मस्त अशा शिजून जातात मग आणि छान चव येते भाजीला. 5 मिनटे आपण झाकण ठेवून दिलं. आता 5 मिनटे आपले झाली आहेत. 5 ते 10 मिनटं आपण पाणी आटस्तोवर आपण तिला शिजवून घेणार. आता मस्तच अशी शिजून झालेली आहे. तर मी 8 दिवस पुरेल अशी लसणाची चटणी ही तयार करून ठेवते. आता आपण 1 चम्मच लसणाची चटणी ही टाकणार त्यात आणि छान असं त्याला परतवून घेणार. मस्तच अशी आपली गवारची शेंगांची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत ही नक्कीच खाऊ शकतात. मस्त कोथिंबीर वरून टाकली. आता घ्या मग मस्त. आणि आवडलंच असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. यूट्यूबला बघत असणार तर, आणि फेसबुक, इन्स्टाला बघत असणार तर फॉलो